अयोध्येचा त्याग केला आणि या दंडकार्य रक्तामध्ये येणं झाले. आम्ही त्रैलोक्य म्हणजे माझी माई आणि माझे प्रभू आम्ही वनवासात इथं या दंडकार्यात आमचं वास्तव्य आहे आणि या पर्णकुटीत आम्ही राहतोय. पण प्रभू आणि माईंची आज्ञा घेतली आणि माझा नित्याचा क्रम त्यांच्यासाठी अन्न म्हणून कंदमुळं गोळा करावी म्हणूनच या दंडकारण्यात आमचं येणं झालं आणि हा माझा नित्याचा क्रम आहे. तरी पण या ठिकाणाहून हा माझा नित्याचा क्रम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी माझं येणार आहे. अरे काय पाहतोय या अधांतरावरून एक सारखं माझ्याकडे या अधांतरावरून येत आहे. या दंड करण्यात आल्यानंतर एकाएकी या आकाश मार्गाला माझ्याकडे येणारे हे दिव्य खड्ग आज माझ्या हाती आलेला आहे. मी एक क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाला हे शस्त्र नक्कीच प्रिय असतं आणि हे दिव्य खड्ग माझ्या हाती आले आहे. या दिव्य खड्गाची प्रतीची घेण्यासाठी या दिव्य खड्गाचा एक बार या ठिकाणी करावा. हे दिव्य खड्ग या ठिकाणी मारण्यासाठी कोण शवार विजयी खड्ग असा या करणी पडतात. या दंडकारण्यात मी नित्याचा नियम पार पडत असताना युद्ध लढाई हे विजयी खडगाच्या हातीहून या वृक्षावर आघात करणारा कुणीतरी मनुष्य आलाय. मला पाहावं लागेल. या अर्थीय व्यक्ती या अरण्यात कोण आहेस तू? या दंडकारण्यात कोण आहेस तू? दशरथ पुत्र सौमित्राशी माझ्या देहाला संज्ञा, लक्ष्मणाशी माझ्या देहाला संज्ञा. पण याच्या पूर्वी माझा मार्ग रोखणारा आणि माझा नित्यक्रम रोखणारा आपलं नामविधान. माझं नामविधान शूर्पणखा पुत्र शबर. आज तो मी. मग शबर, आज तू मला या ठिकाणी विचारणा केली आहेस की तू नित्य निर्माण या ठिकाणी प्रार्थना करत होतास. होय. मग सांग रे, या ठिकाणी तुला माझं नामविधान आणि या शस्त्र विचारण्याचं कारण एका असं कोणतं? या या वृक्षाच्या छावणीत आज शबर या सूर्यदेवाची भक्ती करून जो प्रस्ताव मी प्राप्त करणार होतो त्या सूर्यदेवाचे शब्द माझ्या कानात पडतात. हे शबरा, हे मंगलदेवाचा आशीर्वाद. हे शब्द करणी पडतात. हे विजय खडगा घेतात. माझ्या हस्ती घेण्यापूर्वी कुणीतरी मनुष्याने ते हस्ती घेतलं. तो तूच आहे. मी हे तू बोलतोस ते मी मान्य करत नाही. असा कारण मी तर म्हणेन हे खड्ग मिळवण्यासाठी तू नाटक करतोय. नाटक कोणत्या प्रकारे? मग शबर, अरे विश्व वैभवाची वैजयंती लक्ष्मी पुरुषाच्या कंठात पडल्यावर तिच्याकडे आशेनं पाहणे तुझ्यासारखं घडवणं आपल्या भिकारी भाग्य देवताला कधी दोष द्यायचा नसतो. सौमित्रा, कुणी सामान्य नव्हे. या सूर्यदेवाची भक्ती करून तो प्रसाद मी मिळवणार होतो.
करतो. समोर जर तुझ्या हाती असलं असतं हा. आणि ते जर का मी हिसकावून घेतलं असतं हा. तर सौमित्र ठरला असता. हा. पण याच्यासाठी मला एक सांग रे, जर का तू त्या भगवानाची भक्ती करत होतास हा. मग तर तो भगवान तुला प्रसन्न झाला असता. हा. तर ते तुझं होतं तर ते तुझ्या हाती दिलं असतं, ते माझ्या हाती दिलं नसतं. मग हे खड्ग कसं तुझ्या प्रकारे झालंय? सौमित्र, या सूर्यदेवाची भक्ती मी केली. जय विजय खड्ग माझ्या हस्ती पडतात त्यावेळी तू हस्त पुढे गेले. त्यावेळी हाय विजय खड्ग तुझ्या हस्ती आलं. ते म्हणतोय हे बघ रे. याच्या पुढे सुद्धा मी तुला सांगितलंय की जे ज्याच्या नशिबी आहे ते त्याच्या नशिबीच मिळालेलं असतं. म्हणून माझ्या मार्गात माझ्या दिशेने येणारे खड्ग हे माझ्या हाती आलेलं आहे. आणि निव्वळ हे सांगून जर तू ऐकत नसेल तर हे मिळवण्यासाठी ही सगळी नाटकं करतोयस. याच्यासाठी वितंड वादाला पेटू नकोस. सौमित्र, हा शबर कोणी सामान्य नव्हे. मरणाच्या भीतीला हा शबर घाबरणारा नव्हे. तुला मला पत्रावर असेल हे विजय खड्ग माझ्या हस्तीचे आल्या मार्गे चालता हो. शबर याच्या आधी मी तुला सांगितलंय जर का तुझी भक्ती आणि श्रेष्ठ असली असती तर ते तुझ्या हाती आलं असतं. आणि तुझ्या हातातून जर मी ते हिसकावून घेतलं असतं तर दोषी सौमित्र ठरला असता. म्हणून याच्यासाठी मी तुला सांगतोय या शस्त्रासाठी उगाच वितंडवाद करतोस. आणि जर का तू वितंडवाद करत असशील तर या शस्त्रानं तुला शेवट केल्याशिवाय राहणार नाही. सौमित्र, शबर मारणारा घाबरणारा नव्हे. मग जे कोणत्या प्रकारे तर तुला मरण हवं असेल हे विजय खड्ग मला दे. हे विजयी खड्ग तू कोणत्याही बोलण्याला हे करा. विजयी खड्ग तुला मिळणार. याची प्रचिती येण्यासाठी मी तुला यापूर्वी आव्हान केलंय. जर तू भक्ती नीट नियमाने केली असती आणि जर देव प्रसन्न झाला असता तर ते तुझ्या हाती दिलं असतं, ते माझ्या हाती दिलं नसतं. पुन्हा पुन्हा नाटक करू नकोस. याच्यासाठी मरणाची भीती बाळगणारा सौमित्र नव्हे. सौमित्र, अशा प्रकारात येणारा नव्हेस. तुझा शेवट करून हे विजय खड्ग मी बळकावून घेईल. हे विजयी खड्ग मिळणार नाही. कोणत्या तऱ्हेने घेण्याचा प्रयत्न करतो. जे हवे ते कर.
स्वतःच्या जीवाला मुकलास याच्यासाठी माझं कर्तव्य मला भाग देत आहे. कर्तव्याची जाणीव आहे आणि ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी